मला तर वाटतं त्यालाच कारण असं आहे की 400 वर्षापूर्वी देखील माऊलीने गुरुची स्तुती केलेली आहे. 400 वर्षापूर्वी गुरूंची स्तुती माऊली करत आल्यामुळं आज गावागावात घराघरात खेडेगावामध्ये सुद्धा गोळ्या बावड्या त्याला काहीच जमत नाही, परंतु गुरु आले भगवा दिसले पहिले ते पाय पडायला सुरुवात करतात. कारण ते भक्ती किती मोठा आहे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात गुरु म्हणजे एक व्यक्ती नाही, गुरु म्हणजे एक तत्व आहे. म्हणून तशी गुरु त्या गुरुचं स्वरूप सांगत असताना, त्या गुरुचे वर्णन करत असताना असं सांगतात, गुरु कृपा झाला तर त्या सर्वांना म्हणजे रंकाचे राजे व्हायला काही वेळ लागणार नाही. म्हणून गुरु कृपा झाला पाहिजे. त्याकरिता प्रत्येकाने घराघरापर्यंत एका घरात किती गुरु असायला पाहिजे. माऊलीमध्ये 5व्या अध्यायामध्ये माऊली सांगितलेले आहे, बघ मी सांगत नाही. एका घरात किती गुरु असायला पाहिजे? 4 गुरु ना. आईचं गुरु आहे, वडिलाचे गुरु आहे, मुलाचे गुरु आहे, नातूचं गुरु आहे. एका घरात 4 गुरु असायला पाहिजे का? एका घराला एकच गुरु राहायला पाहिजे. म्हणून त्याला कुळगुरु असं म्हटलेली आहे. कुळाचे गुरु आहे, व्यक्तीचं नाही, घराचं नाही, कुळाचे गुरु आहे. म्हणून आम्ही म्हणतो ना, गुरु अजिबात बदलता येणारा नाही. गुरु बदलणं म्हणजे ते महापाप आहे. गुरु अजिबात बदलू नाही. गुरु